नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. महाशिवरात्रीनिमित्त धुळे येथील देवपूरमध्ये म्युझिकल योगा व शिवध्वजारोहणाचा भव्य सोहळा पार पडला. प्रजापिता ब्रह्मकुमारी पीस पॅलेस देवपूर केंद्रातर्फे बडगुजर ग्राउंडवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संगीताच्या तालावर योगासनांचा सराव करत साधकांनी अध्यात्म व आरोग्याचा अनुभव घेतला. रेणुका दिदी, रीटा दिदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. असंख्य धुळेकरांच्या सहभागामुळे हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. या ठिकाणी महायोगाचं जे आयोजन करण्यात आलं आहे त्याबद्दल आपण सर्व इथे माझे बंधू आणि भगिनी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी तुमचं शतशः नमन करतो. त्यानंतर मी व्यासपीठावर उपस्थित सर्व दिदींचं नतमस्तक होऊन अभिनंदन करतो. मित्रांनो, मी माजी सैनिक असून मी यापूर्वी डायबिटीज, माझं वजन आणि माझा हा उजवा पाय आहे, हा माझा उजवा पाय कापण्याची माझ्यावरती नोबत आली होती. मी नाना प्रकारचे डॉक्टरांचा इलाज केला, गुजरातला गेलो, माझ्या पायामध्ये सळ्या सुद्धा टाकल्या गेल्या होत्या. त्यानंतर काहीच मला फरक जाणवला नाही. त्यानंतर मी ह्या आमच्या शिंदे सरांच्या मार्गदर्शनाने आणि आमचे योग गुरु वर्मा साहेबांच्या मार्गदर्शन मी या योगाच्या अभियानामध्ये मी जोडलं गेलो. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो, ज्या माझ्या घरापासून माझ्या मंदिरापर्यंत यायला अवघं मला 5 मिनिटं लागायचे. पूर्वी मला वॉकर घेऊन मला चालत यावं लागायचं मंदिरामध्ये. तर मी आजच्या या योगामध्ये माझा असा फरक झाला की माझं जे वजन 103 किलो होतं, आज तुम्ही माझं वजन करून पहा, माझं वजन 78 किलो झालं होतं. आणि माझी जी शुगर आहे ती 300च्या पारच असायची. आज माझी शुगर 138 वरची माझी शुगर स्थिर झाली आहे. आणि हा माझा उजवा पाय जो आहे, जो मला कापण्याची नोबत आली होती, तर मला ती परमेश्वराने, माझ्या शिवबाबाने, माझ्या भोले बाबाने, माझ्या स्वामी समर्थाने, योगाने मला काही येऊ दिली नाही. आणि तुमच्या समोर आज मी उभा राहिलो, तर तुमच्या समोर मी तुम्हाला एक प्रॅक्टिकली करून पाहतो. तुम्हाला एवढ्या मारतोय मी. माझा हा पाय कापण्याची मला काही गरज पडली. तर योगानिमित्त तुम्ही मनापासून योगा करा आणि मग दुसरा करतो याच्याकडे कुठे उपयोग नका. आपण स्वतः त्याच्यामध्ये योगाचा हे करा, कोणाकडे लक्ष देऊ नका. आणि ज्या प्रकारे योग्य प्रकारे तुम्ही योगा कराल तर योगा तुम्हाला नक्की अनुभव येईल अशी मी तुम्हाला खात्री देतो. आणि मला या व्यासपीठाने बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीमधून कोणाविषयी समजा काही 2 चुकीचे शब्द गेले असतील तर त्याबद्दल मी सर्वांची देवणी व्यक्त करतो. ओम शांती शांती. आज आपल्या धुळे शहरामध्ये महाशिवरात्री महोत्सवानिमित्त बडगुजर कॉलनी येथे म्युझिकल योगातर्फे शिवध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमाचा आयोजनाचा उद्देश एक आहे की धुळे शहरातील सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि सगळ्यांना महाशिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य काय आहे हे समजावं, यासाठी हा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जयपूरच्या रेणुका दिदी आणि धुळे शहराच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासकीय राजयोगिनी रीटा दिदीजी आणि राजयोगिनी कविता दिदीजी हे सुद्धा या कार्यक्रमासाठी हजर होते. यांच्या प्रेरणेनेच हा कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकलो. हा जो कार्यक्रम होता, या कार्यक्रमाला आपल्या धुळे शहरातील म्युझिकल योगातर्फे जे आज 40 ग्राउंड चालू आहेत, या ग्राउंडवरील असंख्य लोक या कार्यक्रमासाठी बंधू भगिनी उपस्थित होते. अशा प्रकारे हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. मागे मुख्य उद्देश असा होता की धुळे शहरातील नागरिकांचं आरोग्य जे आहे हे शारीरिक आरोग्य चांगलं राहावं आणि मानसिक आरोग्य देखील चांगलं राहावं, म्हणून खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम आयोजित केलेला होता.
बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.